नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका अशा विषयाबद्दल सांगणार आहे ज्याबद्दल तुम्ही कदाचित कोणालाही कधी सांगितलं नसेल, पण तुम्ही ते रोज अनुभवता। सकाळी उठल्यानंतर आपले पाय सुन्न झाल्यासारखं वाटतं। चालताना आपल्या गुडघ्यांची ताकद कमी होते। 2 खोल्या आरामात ओलांडणंही अवघड होऊन बसतं। कधीकधी आपला तोल जातो तर कधी एक पाय दुसऱ्या पायाला लागतो। जणू काही आपलं शरीरच आपल्याला साथ देत नाहीये। असं वाटतं ज्या गोष्टी पूर्वी सहज केल्या जायच्या, असे की पायऱ्या चढणं, बाजारात जाणं, नमाजाच्या वेळी उभं राहणं, त्या आता थकवणाऱ्या वाटतात। कधीकधी आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कोणत्या दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून राहावं लागतं का काय। आणि त्याहूनही जास्त वेदनादायी ते क्षण असतात जेव्हा कोणीतरी हात पुढे करून म्हणतं, मी तुला आधार देतो। हे ऐकून खूप छान वाटतं नाही का? कारण आपल्याला माहीत असतं की आपण कमजोर नाही, पण हे शरीर हळूहळू साथ सोडत आहे। पण यावर खरंच काही उपाय नाही का? हेच आयुष्य आहे का आता? तर नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये याच गोष्टीबद्दल सांगणार आहे। हे अडखळणं, हा थकवा, हा अशक्तपणा थांबवणं शक्य आहे आणि त्यावरचा उपचार अगदी घरगुती, सोपा आणि स्वस्त आहे, जो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामधूनच सुरू करू शकता। चला आता ते खरं कारण समजून घेऊया, जे नकळतपणे आपल्या पायांची ताकद कमी करत आहे। या वयामध्ये पाय लडखडणं, पायांमध्ये जडपणा जाणवणं किंवा चालताना अडखळणं हे सामान्य वाटू शकतं, पण यामागील खरं कारण वैद्यकीय भाषेमध्ये सार्कोपेनिया म्हणून ओळखलं जातं। ही एक अशी स्थिती आहे ज्यात 50 वर्षानंतर शरीरातील स्नायू हळूहळू कमकुवत होतात। सार्कोपेनियाचे परिणाम सर्वात आधी पायांमध्येच दिसतात, कारण शरीराचं संपूर्ण वजन पायांवरच असतं। हळूहळू तुम्हाला उठायला आणि बसायला त्रास होऊ लागतो। जास्त वेळ उभं राहणं सुद्धा कठीण होतं। चालताना तुम्हाला काहीतरी धरून चालावं लागतं। कोणतंही काम न करताही थकवा जाणवतो आणि हे सर्व हळूहळू शरीराला अशा टप्प्यावर आणतं जिथे पडणं सोपं होतं आणि उठणं कठीण होतं। हाडे मोडणं, तोल जाणं आणि हालचालीचे स्वातंत्र्य कमी होतं। हे सर्व धोके नकळतपणे तुमच्यावर दबाव आणतात। सर्वात चिंताजनक गोष्ट ही आहे की हे केवळ वाढत्या वयाचा परिणाम आहे असे समजून आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हाच निष्काळजीपणा अखेरीस आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतो। पण काळजी करू नका, कारण शरीराच्या आत काय घडतं हे आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत। आपण 50 वर्षे ओलांडल्यानंतर शरीराचा नैसर्गिक समतोल हळूहळू बदलू लागतो। विशेषतः स्नायू दरवर्षी 1 ते 2% गमावू लागतात। पायांच्या अशक्तपणाचे हे सर्वात मोठे कारण आहे। प्रथिनांची कमतरता। जसजसं आपलं वय वाढतं तसतशी शरीराची प्रथिने पचवण्यासाठी आणि वापरण्याची क्षमतासुद्धा कमी होऊन जाते। प्रथिने हा स्नायू तयार करणारा आणि त्यांना मजबूत करणारा मूलभूत घटक आहे। जेव्हा प्रथिनांची कमतरता असते तेव्हा स्नायू कमकुवत होतात आणि आकुंचन पावू लागतात। जर पायांना पुरेसा रक्तपुरवठा मिळाला नाही तर नसा आणि रक्ताभिसरण मंदावतं, ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता निर्माण होत असते। यामुळे नसांचं कार्य मंदावतं, ज्याचा थेट परिणाम तुमच्या तोल आणि चालण्यावरती होतो। कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमची कमतरता। ही खनिजे हाडे मजबूत आणि स्नायूंना सक्रिय ठेवतात। जेव्हा आहारामध्ये या खनिजांची कमतरता असते तेव्हा पायांमध्ये ताठरपणा, पेटके आणि थकवा जाणवतो। म्हणून जेव्हा तुमची चाल लडखडते, तुम्ही लवकर थकता किंवा अचानक खाली बसण्याची गरज वाटते, तेव्हा ही चिन्हे आहेत की तुमचं शरीर आतून कमजोर होत आहे। पण चांगली बातमी अशी आहे की जर आपण योग्य पोषण आणि पारंपरिक सूपने सुरुवात केली तर हे ठीक करणं कठीण नाही। चला आता 3 पारंपरिक सूप्सबद्दल बोलूया, जे तुमचे पाय पुन्हा मजबूत करू शकतात। या 3 सूपसाठी महागड्या साहित्याची किंवा जास्त वेळेची आवश्यकता नाही आहे। ते स्वस्त, घरगुती, स्वादिष्ट आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते शरीराला शक्ती देतात। पहिलं सूप म्हणजे मूग पालक सूप। हे सूप पायांच्या स्नायूंसाठी सर्वात प्रभावी मानलं जातं। साहित्य काय घ्यायचं आहे? अर्धा कप धुतलेली मूग डाळ घ्या, 1 कप चिरलेला पालक घ्या, 2 ते 3 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घ्या, अर्धा चमचा जिरेपूड घ्या, अर्धा चमचा तूप घ्या, पाव चमचा हळद आणि चवीनुसार सैंधव मीठ, 2 कप पाणी। सर्वात प्रथम मूग डाळ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवा। एका पातेल्यात तूप गरम करा, त्यात जिरे आणि लसूण घाला, वास येऊ लागल्यावर हळद घाला, पालक आणि डाळ घाला। मिश्रणावर पाणी घालून मंद आचेवरती 15 ते 30 मिनिटे शिजवत ठेवा। डाळ शिजल्यावर मीठ घालून चांगलं मिक्स करा। हवं असल्यास हलक्या हाताने ब्लेंड करा। गरमागरम सर्व करा। फायदे काय होतील? मूग डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायूंचं विघटन टळतं। पालकातून लोह आणि कॅल्शियम मिळतं।
ज्यामुळे स्नायू आणि दोन्ही हाडे जे आहेत त्या दोन्ही गोष्टी मजबूत होतात. लसूण जो आहे तो रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे पायांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. हे कधी आणि कसं प्यावं? दुपारच्या जेवणासोबत किंवा रात्रीच्या हलक्या जेवणामध्ये आठवड्यातून किमान 3 वेळा याचं सेवन करा. हळद, आलं आणि डाळीचे 2 सूप पूर्णपणे शाकाहारी आहेत. हे सूप सूज, वेदना आणि पेटके आतून शांत करते. साहित्य काय आहे? 2 चमचे मूग डाळ घ्यायची आहे, अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा किसलेलं आलं घ्यायचं आहे, पाव चमचा तूप, वांग्यासाठी खोबरेल तेल, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, चवीनुसार सैंधव मीठ, 1 कप पाणी, चवीनुसार लिंबाचे काही थेंब. काय करायचं आहे? डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे, 15 मिनिटे भिजत ठेवायची आहे. एका लहान पातेल्यामध्ये तूप गरम करायचं आहे, त्यात जिरे, हिंग आणि आले घालायचं आहे. नंतर हळद घालून लगेच भिजवलेली डाळ घाला. पाणी घालून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं शिजू द्या. डाळ शिजल्यावर वाढण्यापूर्वी मीठ आणि लिंबू घाला. फायदे काय होतात? हळदीमुळे सूज कमी होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. आले नसा ज्या आहेत त्या सक्रिय करतं आणि स्नायूंमधील रक्तसंचार वाढवतं. डाळ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. हे सूप जे आहे ते पोषक तत्वांचा चांगला स्रोत बनतं. स्नायूंसाठी आवश्यक असलेलं हिंग आणि जिरे गॅस आणि अपचनापासून आराम देतात. कसे आणि केव्हा प्यावे? रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा नाश्त्यामध्ये. गरम आणि ताजे प्या. फ्रीजमध्ये ठेवू नका. भाजलेल्या चण्यांचे आणि टोमॅटोचे सूप. हे सूप विशेषतः पायात पेटके येणाऱ्या किंवा थकवा आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य आहे. साहित्य काय आहे? 2 मोठे चमचे भाजलेले चणे जाडसर वाटलेले, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 छोटासा कांदा बारीक चिरलेला, पाव चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, चवीनुसार अर्धा चमचा तूप, सैंधव मीठ, 1.5 कप पाणी, सजावटीसाठी कोथिंबीर. काय करायचं आहे? एका पातेल्यामध्ये तूप गरम करायचं आहे, सैंधव मीठ, 1.5 कप पाणी, सजावटीसाठी कोथिंबीर या गोष्टी घ्यायच्या आहे. आता हे एका पातेल्यामध्ये तूप गरम करा, मोहरी आणि हिंग घाला, कांदा आणि टोमॅटो घालून नरम होईपर्यंत परतवा. भाजलेल्या चण्याची पूड घाला आणि चांगलं मिसळा. पाणी आणि मीठ घाला, मंद आचेवरती 10 मिनिटे शिजवा. कोथिंबीर घालून सर्व करा. फायदे काय होणार आहे? चणे प्रथिने आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत मानले जातात. ते स्नायूंना मजबूत करतात. टोमॅटो पचनक्रिया सुधारतात आणि पेटके कमी करतात. कांदे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. कसे आणि केव्हा प्यावे? सकाळी किंवा संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून. विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये हे सूप शरीराला उबदारपणा देतं. ही 3 सूप्स केवळ चवीसाठी नाही, ती तुमच्या शरीराचा पाया म्हणजेच तुमचे पाय आतून मजबूत करतात. आता अधिक लवकर परिणाम पाहण्यासाठी या सूपसोबत कोणत्या 3 सोप्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत ते जाणून घेऊया. केवळ सूप पिणं पुरेसं नाही, शरीर पूर्णपणे सक्रिय आणि संतुलित ठेवण्यासाठी काही लहान पण प्रभावी सवयी देखील आवश्यक आहेत. या सवयी घरी सहजपणे अंगीकारून तुम्ही दररोज तुमच्या शरीरामध्ये थोडी सुधारणा करू शकतात. सवय क्रमांक 1 आहे, दररोज फक्त 15 मिनिटे पाय ताणा किंवा चालत राहा. सकाळी किंवा संध्याकाळी उठल्यानंतर 15 मिनिटे पायांचे हलकेसे स्ट्रेचिंग करा किंवा मग घराभोवती हळू चाला. यामुळे स्नायू ताणले जातात, नसा सक्रिय होतात आणि सांधे लवचिक बनतात. फायदे काय आहे? पायांमधील ताठरपणा कमी होतो, स्नायूंना ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा वाढतो आणि पडण्याचा धोकासुद्धा कमी होतो. कसं करावं? तर उभं राहा आणि भिंतीला टेकून पायाची बोटे वर खाली करा. प्रत्येक पाय पुढे मागे ताणा. खुर्चीवर बसा आणि पाय वाकवा व सरळ करा. सवय 2, झोपण्यापूर्वी 1 ग्लास हळदीचं दूध प्या. हळदीचं दूध शरीरातील अंतर्गत सूज कमी करतं आणि झोपेच्या वेळी स्नायूंना बरं होण्यास मदत करते. पद्धत काय आहे? 1 ग्लास गरम दूध घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घाला. ते 2 मिनिटं उकळून घ्या आणि गरम गरम प्या. फायदे काय होतात? यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते. सकाळी तुम्हाला कमी थकवा आणि पेटके जाणवतात. यामुळे शरीरातील सूजही कमी होते. जर तुम्हाला दूध पचत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये हळद उकळून ते पाणी देखील पिऊ शकता. सवय क्रमांक 3, मीठ आणि साखरेचं सेवन मर्यादित करा. अतिरिक्त मिठामुळे सूज आणि रक्तदाब वाढत असतो, ज्यामुळे स्नायूंचे पेटके आणि वेदना होऊ शकतात. अतिरिक्त साखरेमुळे तात्पुरती ऊर्जा वाढते, परंतु दीर्घकाळामध्ये थकवा येतो. काय करायचं आहे? सैंधव मीठ वापरायचं आहे. तळलेले पदार्थ आणि पॅकबंद स्नॅक्स मर्यादित ठेवायचे आहे. गूळ, मध किंवा खजूर यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ निवडायचे आहे. हे 3 सोपे बदल करून तुम्ही तुमच्या पायांची ताकद परत मिळवू शकता. प्रिय आजी आजोबा, आई बाबा, आज मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे हे केवळ एका सूपची पाककृती नव्हती, तर ती एक नवीन मार्ग होता जो तुम्हाला पूर्वीसारखा आत्मविश्वासाने चालण्याची संधी देईल. कारण या वयातही शरीर तुम्हाला साथ देऊ शकतं.
स्नायू पुन्हा मजबूत होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुन्हा तुमच्या पायांवर उभे राहू शकता. हे 3 घरगुती सूप तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या अशा घटकांपासून बनवले जातात. कोणताही औषध नाही, कोणताही खर्च नाही, फक्त थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडा विश्वास. तर आजच सुरुवात करा. 15 दिवस, हो फक्त 15 दिवस दररोज यापैकी एक सूप प्या. बघा तुमचे पाय कसे पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटतात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया हा व्हिडिओ सर्व वृद्ध लोकांसोबत नक्की शेअर करा, जे अजूनही म्हातारपण म्हणून थकवा मुकाट्याने सहन करत आहे. आणि कमेंट्समध्ये कळवा तुम्ही आधी कोणतं सूप करून पाहणार आहात किंवा तुम्ही यापैकी कोणतं सूप आधीच करून पाहिलं आहे. कृपया तुमचा अनुभव सांगा. एकत्र येऊन आपण एकमेकांना अधिक मजबूत करू शकतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा कोणी घरगुती उपाय घेऊन येईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी कळेल. तुमचा पाठिंबा आणि आत्मविश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. धन्यवाद. निरोगी राहा, सक्रिय राहा आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहा.